उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण सोडलंय। 25 जानेवारीला त्यांनी उपोषण सुरू करताना सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या, त्या सरकारने मान्य केल्या असून त्या संदर्भातला जो GR आहे ते जालन्याचे कलेक्टर यांनी जरांगे पाटलांना सुपूर्द केलाय। त्यावेळी आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस, बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, माजलगावचे जे आमदार आहेत ते प्रकाशदादा सोळंके हे देखील उपस्थित होते। या सर्वांच्या समक्ष सरकारने मान्य केलेल्या मागण्याचा एक GR जो आहे तो मनोज जरांगे पाटलांच्या हाती देण्यात आला। पण असं असलं तरी मनोज जरांगे पाटलांनी सरकारसमोर हार पत्करली अशी चर्चा आता सगळीकडे होताना आपल्याला पाहायला मिळते। पण ही चर्चा का सुरू झाली, या चर्चेचं नेमकं कारण काय होतं, हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी। मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी आठवण करून देतो की आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल आजच सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती समजण्यामध्ये